अखेर केरळला मुख्यमंत्री मिळालेत। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली आहे। केरळचे विरोधी पक्षनेते राहिलेले व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून घोषित करण्यात आले। राहुल गांधी यांनी या ठिकाणी कुठेतरी धक्कातंत्र वापरल्याचं बोललं जाते, कारण मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या जवळचे के.सी. वेणुगोपाल तसेच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांचीही नावं चर्चेत होती। मात्र शेवटी व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, कारण जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी पक्षाची बाजू अतिशय कणखरपणे मांडली होती। आता खरं तर अनेक लोक त्यांच्या नावाला विरोध करत होते, कारण त्यांच्याकडे मोठा प्रशासकीय अनुभव नसल्याची टीका केली जात होते। मात्र तरीही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत आता मोठी जबाबदारी दिली। आता या नेत्यांमध्ये या निवडीवर नाराजी असू शकते, त्यामुळे ही नाराजी पुढे एखाद्या वेगळ्या राजकीय घडामोडीत रूपांतरित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान त्यांचा शपथविधी नेमका कधी पार पडणार आहे याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीये। मात्र लवकरच शपथविधी होऊन केरळमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसू लागली आहे।